Hello everyone. In last lecture we have seen deviations of Mendelism. Okay. तर ॲक्च्युली ओल्ड सिलेबसनुसार मेंडेलचं जे काही डेव्हिएशन झालं इथंपर्यंतच लेसन होता आणि इथून पुढचा जो लेसन आहे तो लेसन न्यू लेसन म्हणून ओल्ड सिलेबसमध्ये होता, परंतु आपल्या नवीन सिलेबसनुसार तो लेसन मेंडेलिझमचं जे काही डेव्हिएशन आहे त्यालाच पुढे कंटिन्यू केलेलं आहे. दॅट इज नथिंग बट द क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. इथून पुढचा आपण पार्ट बघणार आहे तो क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्सचा पार्ट बघणार आहे. बघा, मेंडेलनं जे काही सांगितलं किंवा मेंडेलनं जे काही रेशो सांगितले, मेंडेलनं वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले, मोनोहायब्रिड क्रॉस केलं त्याच्यावरून त्यांनी 2 लॉ सांगितले, डायहायब्रिड क्रॉस केलं त्याच्यावरून त्यांनी 1 लॉ सांगितला. परंतु मेंडेलनं जे काही वर्क केलं किंवा जे काही एक्सपेरिमेंट्स केले ते त्यांनी सगळे स्टॅटिस्टिकली अँड मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचा प्रयत्न केला, परंतु त्या काळच्या बायोलॉजिस्टना ही गोष्ट पटली नाही. म्हणजे बायोलॉजी हे मॅथ्समध्ये किंवा स्टॅट्समध्ये प्रूव्ह करणं हे त्यावेळेच्या सायंटिस्टना काही पटलं नाही, त्यामुळे मेंडेलचं वर्क त्यांनी नोटीस केलं नाही. बरेच वर्ष मेंडेलचं वर्क हे अननोटिस्ड होतं. म्हणजे मेंडेलने जे सांगितलं की जे कुठलाही ऑर्गॅनिझम असू दे, द कॅरेक्टर्स आर कंट्रोल बाय द फॅक्टर, ज्याला आज आपण जीन्स म्हणतो, पण हे मेंडेलनं सांगितलेलं बायोलॉजिस्टला पटलं नाही. याचं कारण काय? मेंडेल फॅक्टर किंवा लोकेशन ऑफ फॅक्टर हे दाखवू शकला नाही बिकॉज ऑफ there were no such advanced microscopes. ओके, मग त्यामुळं मेंडेलला ते दाखवता आलं नाही. किंवा मेंडेलने जे सांगितलं की alleles remains in pair and that did not get blended, ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत, हे जे काही सांगितलं मेंडेलनं ते सुद्धा त्यावेळच्या बायोलॉजिस्टनी ॲक्सेप्ट केलं गेलं नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळं मेंडेलचं जे काही वर्क होतं ते बरेच वर्ष अननोटिस्ड राहिलं. ओके, मग त्याच्यानंतर काय झालं की इन 1900 तीन सायंटिस्ट, पहिला आहे तो ह्युगो डी राईस, सेकंड सायंटिस्ट इज द कॉरेन्स अँड थर्ड सायंटिस्ट इज द ओन शर्माक. ओके, ह्या तिघांनी मेंडेलनी जे काही एक्सपेरिमेंट केले तोच बेस पकडून इंडिपेंडंटली एक्सपेरिमेंट्स केले आणि त्याच्यावरून काही कन्क्लुजन्स काढले. आणि त्या वेळपर्यंत 1900 पर्यंत मायक्रोस्कोपीचा शोध लागला होता. त्यामुळं सेल डिव्हिजन काय असतं किंवा सेल डिव्हिजन कसं होतं, त्यामध्ये क्रोमोझोमचं कंडेन्सेशन कसं होतं, देन क्रोमोझोमवरती जीन प्रेझेंट असतात, हे डायरेक्टली दाखवता आलं. त्यामुळे मेंडेलनी जे सांगितलं ते अगदी तंतोतंत करेक्ट होतं, एक्झॅक्टली राईट होतं, हे या 3 सायंटिस्टनं दाखवून दिलं. तसंच त्याच्यानंतर काय झालं बघा, त्याच्यानंतर 2 सायंटिस्ट होते, एक होता तो वॉल्टर सटन आणि दुसरा आहे तो थिओडर बोवेरी. ह्या दोघांनी काय सांगितलेलं आहे, या दोघांनी एक कॉन्सेप्ट मांडली, एक थिअरी मांडली. दॅट थिअरी इज कॉल्ड ॲज द क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. मग इथं तुम्हाला MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स वॉज पुट फोर्थ बाय सटन अँड बोवेरी. ही थिअरी कोणी सांगितली? सटन अँड बोवेरीने सांगितलेलं आहे. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. केव्हा सांगितलेले आहे? 1903 मध्ये सांगितलेली आहे. ओके, आता तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो बोर्डसाठी, एक्सप्लेन थिअरी ऑफ क्रोमोझोमल इनहेरिटन्स. ओके, किंवा एक्सप्लेन क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. मग पहिल्यांदा तुम्ही पहिला पॉईंट काय लिहिणार आहे हे आता मी तुम्हाला त्याचे पॉईंट सांगतो, ते व्यवस्थित ऐकायचे आणि पेजवरती नोट डाऊन करायचे. वरती हेडिंग लिहिणार तुम्ही क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. त्यातला पहिला पॉईंट लिहिणार दिस थिअरी वॉज पुट फोर्थ बाय सटन अँड बोवेरी इन ब्रॅकेट 1903. सेकंड पॉईंट, ॲज पर धिस थिअरी, पहिला पॉईंट इथं दिलेला आहे बघा, ॲज पर धिस थिअरी क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेयर्स इन सोमॅटिक सेल. ओके, फर्स्ट पॉईंट, chromosomes are present in pairs in somatic cells. Somatic cells, body cells. Okay. Second point, during gamete formation, homologous chromosome pairs segregates and assort independently during meiosis. Second point काय लिहिणार आहे तुम्ही? During gamete formation, homologous chromosomes pair segregate and assort independently. ओके, मग हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे बघा. आपण ज्या वेळेला मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये पॅरेंट्स घेतले आणि पॅरेंटचं ज्या वेळेला गॅमेट फॉर्मेशन होत असतंय त्यावेळेला पॅरेंटच्या सेल्समध्ये प्रेझेंट असणारे जे काही क्रोमोझोम्स आहेत ते होमोलोगस क्रोमोझोम्स जवळ येतात, म्हणजेच त्यांचं काय होतं, पेअरिंग होतं.
पेअरिंग झाल्यानंतर काय होतं त्यांचं सिग्रिगेशन, ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर काय होणार आहे तिथं सिग्रिगेशन होणार आहे आणि सिग्रिगेशन होऊन ते एकमेकांपासून लांब जाणार आहेत, असॉर्ट किंवा सिग्रिगेट इंडिपेंडेंटली, ते एकमेकांपासून सेपरेट कसे होणार आहेत इंडिपेंडेंट ड्युरिंग द मियोसिस. आता मियोसिस इथं का म्हटलं आपण, कारण गॅमेट फॉर्मेशन जे होतंय हे गॅमेट फॉर्मेशन मियोसिसनं होतं. म्हणजे बघा मियोसिसमध्ये काय होतं, गॅमेट तयार होताना काय होतं, पहिल्यांदा होमोलोगस क्रोमोझोम एकत्र येतात, त्यांचं पेअरिंग होतं, त्याच्यानंतर क्रॉसिंग ओव्हर होतं आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर ते एकमेकांपासून सेपरेट होतात. सेपरेट होत असताना कुठलीही पेअर हे एकमेकावरती डिपेंड असत नाही. जसं आपण डायहायब्रिड क्रॉसमध्ये बघितलं की येलो आणि राऊंड हा पॅरेंटचं कॉम्बिनेशन आहे किंवा पॅरेंट्समध्ये पेअरिंग कसं झालं, येलो आणि राऊंडचं पेअरिंग झालं. नॉट नेसेसरी की गॅमेट तयार होताना ते तसंच पेअरिंग व्हायला पाहिजे, येलो सोबत राऊंडच येईल असं काही नाही, येलो सोबत रिंकल सुद्धा येऊ शकतं. मग दॅट इज कॉल्ड ॲज द असॉर्ट इंडिपेंडंटली ड्युरिंग मियोसिस. मियोसिस होत असताना हे सगळे जे काही क्रोमोझोम्स आहेत, अलेल्स आहेत, ते एकमेकांपासून काय होतात सेपरेट होतात. हा सेकंड पॉईंट लिहिणार आहे तुम्ही. ओके, देन थर्ड पॉईंट, न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स कंटेन क्रोमोझोम्स विच कॅरीज ऑल द हेरिडिटरी ट्रेट्स. ओके, म्हणजे जे काही गॅमेटचे क्रोमोझोम्स आहेत किंवा गॅमेटमध्ये प्रेझेंट असणारे क्रोमोझोम्स आहेत ते गॅमेटमध्ये असतात, म्हणजेच कुठं असतात, गॅमेटच्या न्यूक्लियसमध्ये असतात. ओके, आणि दॅट ऑल क्रोमोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द हेरिडिटरी ट्रेट. म्हणजे एखाद्याचा स्किन कलर, एखाद्याचा आय कलर, एखाद्याचा हेअर पॅटर्न, हे सगळं कशावरती डिपेंड आहे, क्रोमोझोम्सवरती. अँड दॅट क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स. ओके, देन नेक्स्ट पॉईंट, मेल अँड फिमेल गॅमेट्स कॅरी ऑल द हेरिडिटरी ट्रेट्स. ओके, म्हणजे मेलचं गॅमेट असू दे किंवा फिमेलचं गॅमेट असू दे. आता मेल गॅमेटला आपण काय म्हणतो, स्पर्म म्हणतो, आणि फिमेल गॅमेटला काय म्हणतो, एग्ज म्हणतो किंवा ओव्हा म्हणतो. मग ह्या स्पर्ममध्ये किंवा ओव्हामध्ये सगळे हेरिडिटरी कॅरेक्टर प्रेझेंट असणार आहेत, हे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट पॉईंट आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट रिस्टोर द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ द स्पेसिस. म्हणजे आपण बघितलं होतं पॅरेंटच्या सेलमध्ये आपण कॅपिटल टी दाखवलं, पण जेव्हा गॅमेट दाखवलं तेव्हा हाफ नंबर घेतला, एकच कॅपिटल टी दाखवलं किंवा एकच स्मॉल टी दाखवलं. म्हणजेच गॅमेटमध्ये जे क्रोमोझोम नंबर येतो तो बॉडी सेलच्या हाफ नंबर असतो. म्हणजे जर बॉडी सेलमध्ये 46 क्रोमोझोम असतील मेलमध्ये आणि फिमेलच्या पण बॉडी सेलमध्ये किती क्रोमोझोम असणार आहेत, 46 असणार आहेत. पण जेव्हा गॅमेट तयार होतं, मेलचं गॅमेट स्पर्म आणि फिमेलचं गॅमेट ओव्हा, त्यावेळे मात्र त्या गॅमेटमध्ये हाफ नंबर क्रोमोझोम येतो, दॅट इज 23. ओके, मग मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोघे फ्यूज होतील तेव्हा पुन्हा एकदा जे झायगोट तयार होतं त्या झायगोटमध्ये पुन्हा डिप्लॉइड नंबर सेट केला जातो. म्हणजे त्या झायगोटमध्ये पुन्हा 46 क्रोमोझोम आलेले आपल्याला बघायला मिळतील. हा पॉईंट सांगितलेला आहे. ओके, एवढे पॉईंट 1 2 3 4 असे नंबर टाकून व्यवस्थित एकाखाली एक लिहायचे आहेत. याचं एक्सप्लेनेशन लिहिणं अपेक्षित नाही. तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो, स्टेट थिअरी ऑफ क्रोमोझोमल इनहेरिटन्स किंवा स्टेट क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स, हे तुम्ही इथं लिहिणार आहे. ओके, बघा आता इथे एक चार्ट दिलेला आहे, या चार्टमध्ये दाखवलं आहे दिस इज द, हे जे आहे हे काय असणार आहे, हे पॅरेंट सेल आहे, हे असणार आहे ते पॅरेंट सेल. मग पॅरेंट सेलमध्ये होमोलोगस क्रोमोझोम असतात, एकत्र येतात. ओके, जवळ येतात. जेव्हा मियोसिस होतं तेव्हा गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला ह्याचं काय झालं, पेअरिंग होतं ते ह्याचं सिग्रिगेशन झालं. आणि जेव्हा मियोसिस सेकंड होत आहे तेव्हा मियोसिस सेकंडमध्ये ते कम्प्लिटली सिग्रिगेशन प्रोसेस स्टार्ट होते मियोसिस 1 मध्ये, आणि मियोसिस सेकंड जेव्हा कंप्लीट होईल त्यावेळेला ते जे काही क्रोमोझोम्स आहेत ते क्रोमोझोम्स पूर्णपणे सेपरेट होतात आणि किती गॅमेट तयार झाले, 4 गॅमेट्स तयार झालेले आहेत. ओके, मग ह्याचे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत हे क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित फाइंड आउट करायचे आहेत आणि बुकमध्ये नोटबुकमध्ये लिहून पाठवायचे आहेत. जर कुठला क्वेश्चन आला नाही तर तुम्ही डायरेक्टली मला विचारायचं आहे. ओके, हे वाचून घ्या. ऑलवेज रिमेंबर, जीन्स अँड क्रोमोझोम्स ऑकर्स ऑलवेज इन अ पेअर इन डिप्लॉइड ऑर्गॅनिझम. जसं आपण सांगितलं की प्रत्येक ऑर्गॅनिझम हा डिप्लॉइड फेजमध्ये असतो किंवा त्याची सेल जर बघितले आपण तर ते डिप्लॉइड सेल असते, म्हणजे 2 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. ओके, देन
alleles located on chromosome segregate along with chromosome during gamete formation. मग जे काही क्रोमोझोमवरती अलेल्स असतात हे अलेल्स गॅमेट तयार होताना क्रोमोझोम सोबतच ते कसे होतात, सेपरेट होतात. हे इथं सांगितलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके. देन what is chromosome and how many chromosomes are present in human somatic and reproductive cell? आन्सर द्यायचं आहे. व्हॉट इज क्रोमोझोम, क्रोमोझोम काय आहे ते तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. इथं पुढचं जेव्हा आपण बघणार आहे तेव्हा तिथं आपल्याला लक्षात येईल. क्रोमोझोम 11वीमध्ये पण झालं आहे बघा, आपण सेल डिव्हिजनमध्ये बघितले व्हॉट इज मीन बाय क्रोमोझोम किंवा व्हॉट इज क्रोमोझोम. ते आन्सर तुम्ही इथं लिहायचं आहे. ह्युमन सेलमध्ये जर डिप्लॉइड सेल, सोमॅटिक सेल इज ऑलवेज डिप्लॉइड, मग डिप्लॉइड सेलमध्ये किती क्रोमोझोम्स असणार. आणि रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे जर्मिनल सेल, मग त्याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स असणार आहेत हे तुम्ही सांगायचं आहे. ओके, गॉट इट. दिस इज युअर होमवर्क. ओके. नाव नेक्स्ट कॉन्सेप्ट इज द क्रोमोझोम्स. आता क्रोमोझोमची आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची आहे. क्रोमोझोम्स आर फिलामेंटस बॉडीज प्रेझेंट इन द यूकॅरियोटिक सेल. सिम्पल. क्रोमोझोम्स आर नथिंग बट द फिलामेंट्स, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. एखादा दोरा असल्यासारखं ते स्ट्रक्चर असतं. जेव्हा सेल रेस्ट पोझिशनला असते तेव्हा ते जसं आपण एखादा लोकर गुंडाळून ठेवलेले असते तसं ते दिसतं. पण ज्या वेळेला सेल डिव्हिजन होतं, सेल डिव्हिजनमधल्या वेगवेगळ्या ज्या स्टेजेस येतात, म्हणजेच आपण पाहिलेलं आहे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज, तर तसं त्याचं कंडेन्सेशन होतं आणि त्याला एक स्पेसिफिक शेप येतो. ओके, हे आपण ऑलरेडी 11th पाहिलेलं आहे. आता इथं आपल्याला MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे. द टर्म क्रोमोझोम ओके वॉज कॉइन्ड बाय वाल्टियर. ओके, इथं लक्षात ठेवायचं आहे. कधी केलं? 1888मध्ये. म्हणजे क्रोमोझोम ही टर्म कोणी सांगितली? वाल्टियरनं. कधी सांगितलेली आहे? 1888. आणि तुम्ही फाइंड आउट करायचं आहे, 11च्या बुकमध्ये आहे क्रोमोझोम फाइंड आउट कोणी केलं किंवा क्रोमोझोम डिस्कवर्ड कोणी केलं. नाव ठेवलं वाल्डेअरनं, पण डिस्कवर्ड वाल्डेअरनं नाही केलेलं. डिस्कवर्ड कोणी केलं हे 11च्या बुकमध्ये, ते तुम्ही फाइंड आउट करायचं आहे, नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आहे. ओके. देन बेसिक जनरल फीचर सांगितलेले आहेत. क्रोमोझोमची जी काही साईज असणार आहे, साईज इज व्हॅरीज, म्हणजे स्पेसिस टू स्पेसिस साईज व्हॅरीज होत जाईल. मेटाफेजमध्ये जर आपण क्रोमोझोमची लेंथ बघितली तर ते किती असेल? लेंथ असणार आहे 0.1 to 33 मायक्रॉन मीटर, ही त्याची लेंथ असणार आहे. आणि त्याचं जर आपण थिकनेस बघितलं क्रोमोझोमचं, तर क्रोमोझोमची थिकनेस असणार आहे 0.2 to 2 मायक्रॉन मीटर. ओके. देन विजिबिलिटी. क्रोमोझोम्स आर विजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. क्रोमोझोम कधी दिसेल आपल्याला? फक्त सेल डिव्हिजन. आणि क्लिअर कधी दिसेल क्रोमोझोम आपल्याला? ड्युरिंग मेटाफेज. हे MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे. क्रोमोझोमची मॅक्सिमम विजिबिलिटी कधी असणार आहे? मेटाफेजच्या वेळेला असणार आहे. ओके. देन क्रोमोझोमचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितलेलं आहे? दे आर कॅपेबल ऑफ सेल्फ रिप्लिकेशन अँड प्ले व्हायटल रोल इन हेरिडिटी, म्युटेशन, व्हेरिएशन्स अँड इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ यूकॅरियोटिक स्पेसेस. आता इथं सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचं मिनिंग बघा. काय सांगितलं आहे? दे आर सेल्फ रिप्लिकेशन, म्हणजे क्रोमोझोमचं जे काही कॉपीज तयार होतात किंवा क्रोमोझोमचं डुप्लिकेशन तयार होतं, त्यासाठी आपल्याला बाहेरून कुठलंही मटेरियल द्यावं लागत नाही. स्वतः क्रोमोझोम्स रिप्लिकेट होतं, डुप्लिकेट होतं, म्हणजे त्याचं डिव्हिजन स्टार्ट होतं. अँड धिस क्रोमोझोम्स हॅव व्हायटल मीन्स इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी. आपण पाहिलेलं आहे. जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जर जायचे असेल ते व्हाया कसे जाणार आहेत? क्रोमोझोम्सच जाणार आहेत. हेन्स इथं आपण म्हटलेलं आहे प्ले व्हायटल रोल इन हेरिडिटी. देन म्युटेशन हा कॉन्सेप्ट तुम्हाला नेक्स्ट ज्या वेळेला आपण जीनचा स्टडी करणार आहे किंवा ह्याच लेसनमध्ये क्रोमोझोमचं पुढे जाऊन स्ट्रक्चर बघणार आहे डीपमध्ये, त्यावेळेला म्युटेशन म्हणजे काय हे लक्षात येईल. व्हेरिएशन्स पॅरेंट्स ऑफस्प्रिंगमध्ये किंवा ऑफस्प्रिंगमध्ये जे काही चेंजेस आहेत दॅट आर कॉल्ड ॲज द व्हेरिएशन्स. मग ते व्हेरिएशन्सला सुद्धा रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे? क्रोमोझोम्स असणार आहेत. अँड इव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंट. आता इव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंट होण्यासाठी खूप वर्षाचा, हजारो लाखो वर्षाचा कालावधी जावा लागतो. म्हणजे कसं बघा, पूर्वी ह्युमनला टेल होतं, आज ह्युमनला टेल आहे का? नाही आहे. दिस इज इव्हॉल्युशनरी चेंजेस. ओके. मग हे इव्हॉल्युशनरी चेंजेसला सुद्धा कोण रिस्पॉन्सिबल असणार आहे? क्रोमोझोम्सच असणार आहेत. ओके. जर केमिकली बघितलं तर केमिकली यूकॅरियोटिक क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. हा MCQ साठी लक्षात ठेवायचा आहे. यूकॅरियोटिक क्रोमोझोम्स कशाचं बनलेलं आहे? DNA. आपल्याला माहिती आहे DNA डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड, देन हिस्टोन प्रोटीन्स अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स, अशा 3 गोष्टींनी हे क्रोमोझोम्स बनलेले असतात. ओके. देन नेक्स्ट
आपण बघणार आहे ते फंक्शन. क्रोमोझोमचं फंक्शन काय सांगितलं आहे? कॅरीज हेरिडिटी कॅरेक्टर्स. क्रोमोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन और इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. देन नंबर ऑफ क्रोमोझोम्स. जर आपण क्रोमोझोमचा नंबर बघितला तर हा क्रोमोझोमचा नंबर सुद्धा आपल्याला व्हॅरीज बघायला मिळतो. म्हणजे प्रत्येक स्पेसिसमध्ये क्रोमोझोमचा नंबर सेमच असणार नाही. ओके, जसं आपण बघितलं हनीबीज घेतलं तर हनीबीजमध्ये क्रोमोझोम्स किती असतील? 32 असतील. ह्युमन घेतलं तर ह्युमनमध्ये क्रोमोझोम किती असतील? 46 असतील. ओके, मग हे क्रोमोझोमचा जो काही नंबर आहे दॅट नंबर्स, हे त्या नंबरला काय म्हटलं जातं? युप्लॉइडी. नंबरला काय म्हणणार आपण? युप्लॉइडी. मग सेट ऑफ क्रोमोझोम्सला आपण म्हणणार आहे युप्लॉइडी. जर सिंगल सेट असेल, एकच सेट असेल तर त्याला म्हणणार आपण हॅप्लॉइड. डबल सेट असेल तर डिप्लॉइड. 3 सेट असतील तर ट्रिप्लॉइड. 4 असतील तर टेट्राप्लॉइड. ओके, आता इथं सांगितलंय बघा, द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर स्पेसिस. म्हणजे तुम्ही कुठलाही ह्युमन घ्या, इंडियन घ्या, युरोपियन घ्या, निग्रो घ्या, ह्युमनचा क्रोमोझोम नंबर हा फिक्स असणार आहे. दॅट इज 46 chromosomes or 23 pairs. Okay, the term ploidy speaks for the degree of repetition of primary basic number of chromosomes in a cell. Okay, म्हणजे किती वेळा ते रिपिटेशन बघायला मिळतात किंवा किती सेट बघायला मिळतात, that is called as the ploidy. When chromosome number in a cell is exact multiple of the primary basic number, then it is called as the euploidy. Okay, काय सांगितलं? क्रोमोझोम नंबर हे एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर, प्रायमरी बेसिक नंबरच्या एक्झॅक्टली डबल असतील तर त्याला काय म्हणणार आहे आपण? युप्लॉइडी म्हणणार आहे. बघा इथं 2 कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. एक आहे तो प्लॉइडी. प्लॉइडी म्हणजे काय सांगितलं? डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन अ सेल. डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर्स म्हणजे बेसिक जे काही क्रोमोझोम्स आहेत त्याचं काय होणार आहे? इथं रिपिटेशन्स बघायला मिळतात. म्हणजे जेव्हा आपण एखादे सेल बघतो तेव्हा त्या सेलमध्ये क्रोमोझोमचं रिपिटेशन किंवा क्रोमोझोमवर प्रेझेंट असणाऱ्या जीन्स आहेत त्याचं रिपिटेशन्स बघायला मिळतं. मग एक्झॅक्टली किती नंबर आहेत रिपिटेशनचे त्यानुसार त्याला काय म्हणणार आहे आपण? प्लॉइडी म्हणणार आहे. आणि युप्लॉइडी म्हणजे काय असणार आहे? एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर, त्याला काय म्हणणार आपण? युप्लॉइडी म्हणणार आहे. ओके, देन ह्या युप्लॉइडीमध्ये काय काय येईल? मोनोप्लॉइड. मोनोप्लॉइडला म्हणजेच आपण काय म्हणणार आहे? हॅप्लॉइड, 1 सेट ऑफ क्रोमोझोम. देन त्याच्यामध्ये काय येणार? डिप्लॉइड, 2 सेट. ट्रिप्लॉइड, 3 सेट. आणि टेट्राप्लॉइड, 4 सेट. आता इथं आणखी एक टर्मिनॉलॉजी आपल्याला बघायला मिळते, दॅट इज अनयुप्लॉइडी. अनयुप्लॉइडी म्हणजे काय सांगितलंय? व्हेन द क्रोमोझोम नंबर इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हॅप्लॉइड सेट, इट इज डिस्क्राइब्ड ॲज द अनयुप्लॉइडी. ओके, म्हणजे कसं बघा, हॅप्लॉइड नंबरच्या एक्झॅक्टली डबल असेल तरच आपण त्याला काय म्हणणार आहे? युप्लॉइडी म्हणणार आहे. म्हणजे समजा आपल्याला हॅप्लॉइड नंबर आपला किती असेल? 23 आणि सोमॅटिक सेल बघितलं तर त्याच्या एक्झॅक्टली डबल म्हणजे 46 क्रोमोझोम्स हे सोमॅटिक सेलमध्ये पाहिजे. देन दॅट टाइम आपण असं म्हणू शकतो तो ती सेल कशी आहे? युप्लॉइडी. युप्लॉइडी त्या कन्सेप्टला किंवा त्या कंडिशनला आपण काय म्हणू? युप्लॉइडी म्हणू. ओके, पण असं असेल जर हॅप्लॉइड नंबर 23 असेल आणि सोमॅटिक सेलमध्ये 45 क्रोमोझोम तयार झाले तर ते एक्झॅक्ट डुप्लिकेशन झालं का किंवा एक्झॅक्ट रिपिटेशन झालं का क्रोमोझोमचं? नाही झालं. ओके, मग त्याला आपण काय म्हणणार आहे? अनयुप्लॉइडी म्हणणार आहे. अनयुप्लॉइडी इज आयदर ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ 1 or more क्रोमोझोम. मग आपण जर असं म्हटलं हॅप्लॉइड नंबर 23 आहे आणि तयार झालेल्या सोमॅटिक सेलमध्ये 45 क्रोमोझोम, हॅप्लॉइड नंबर 23 आणि सोमॅटिक सेलमध्ये क्रोमोझोम नंबर 45 आहे, म्हणजे त्यातला एक क्रोमोझोम डिलीट झाला आहे, डिलिशन. ओके, मग त्याला आपण युप्लॉइडी म्हणणार नाही, त्याला आपण म्हणणार अनयुप्लॉइडी. किंवा उलट पण असेल, हॅप्लॉइड नंबर 23 असेल पण तयार झालेल्या सोमॅटिक सेलमध्ये 47 क्रोमोझोम असतील तर तिथं 1 क्रोमोझोम गेट ॲड. ओके, मग तिथं ॲडिशन झालं, मग दॅट कंडिशन इज ऑल्सो कॉल्ड एज द अनयुप्लॉइडी. ओके, इथंपर्यंत सगळा पार्ट व्यवस्थित वाचा, ह्याच्या नोट्स काढा, दिलेले क्वेश्चन्स काढा, याच्यावरचे MCQ सॉल्व करा आणि जर काही डाऊट्स असतील तर विचारा. ओके, थँक्यू.